अखेर तारेंच्या हाती लागली अशी काही व्यक्ती की जिच्यामुळे आलं खूप मोठं रहस्य समोर. आणि केदारने तारेंची जबाबदारी पार पाडून केलं युवराज आणि पद्मिनीचं थोबाड बंद. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तारेने हातामध्ये केदारची वस्तू पकडते. तिच्याकडे बघत म्हणते, केदार, माफ कर मला. सगळं माझ्यामुळे तुला सहन करावं लागतंय. आज तू पूजेचा कलश सांभाळ आणि मी देशाची शांतता सांभाळते. रोज पूजा तारिणी करत असते. पाठे केदार उठतो. त्याला खूप वाईट वाटतं. आता तारिणीची कमी त्याला जास्तच भासते. तो आता जातो आणि पूजेला बसतो. कौशिकी येते आणि पूजा करताना केदारला बघत असते. त्याला बघून तिला खूप कीव येते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि केदारच्या मागे ती हात जोडून उभी असते. केदार आता मागे बघतो आणि म्हणतो, कौशिकी ताई. ती म्हणते, केदार काय चाललं? अरे कुठे आहे तारिणी? तू का सांगत नाहीये? तो म्हणतो, खरंच ताई, मला पण माहिती नाही. अरे तारिणी तुझी बायको आहे. तुला माहीत असायला हवं ती कुठे जाते कुठे नाही. बोल ना केदार, तुला खरंच माहिती नाही का ती कुठल्या मैत्रिणीकडे गेली? केदारची मान खाली असते आणि तो म्हणतो, नाही ताई. हो पण ती म्हणाली मी लवकरच येते आणि ती येईल. माझा तारिणीवर पूर्ण विश्वास आहे. तारिणी सकाळी सगळं आवरते आणि अमृतसरमध्ये जाते आणि म्हणते, शत्रू राष्ट्राने वाईट हेतूने इकडे घुसायचा प्रयत्न केला तर ते ह्याच परिसरात राहतील असं मला वाटतंय. तारिणी विक्रम कारखानीशी बोलत असते. कारण इकडचं कल्चर, इकडचं खाणं त्यांना अडॉप्ट करणं खूप सोपं आहे. विक्रम कारखानीस म्हणतात, येस यू आर राईट ऑफिसर तारिणी, तुम्ही बरोबर जाताय. तारिणी पंजाब ड्रेस घालते. डोक्यावर ओढणी घेऊन मंदिरात बसलेली असते. इकडे तिकडे तिचा शोध चालूच असतो. केदार आता ऑफिसमध्ये येतो आणि विचार करत बसतो. त्याला सारखं युवराजचं बोलणं आठवतं. युवराज बोललेला असतो, कुठल्या मैत्रिणीसोबत गेली की मित्रासोबत. बायको मिठीत ठेवण्याच्या ऐवजी मुठीत ठेवली असती ना, ही वेळच आली नसती. त्यानंतर आठवतं कौशिकीताईचं बोलणं. केदार, तारिणी परत आल्यानंतर तिला माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे द्यावीच लागणार. या घरामध्ये आता तिच्यासाठी जागा नाही. सगळ्यांनी केदारला चावचाव केलेलं असतं. तारिणीची टीम येते आणि बघते तर काय, केदार विचार करत असतो. एक जण म्हणतो, केडी सर काय झालं, सगळं ठीक आहे ना? फतिमा म्हणते, केडी सर नक्की सांगा, त्या खरंच मैत्रिणीकडे गेल्या? आता केदारला काय सांगावं तेच कळत नाही. पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावच सांगतात की तो खोटं बोलतोय. आणि सगळ्यांना कळून चुकतं की बॉस मैत्रिणीकडे नाही तर दुसरीकडेच गेलेली आहे. तारिणी विक्रम कारखान्याशी बोलत चाललेली असते. पण तिचं लक्ष मात्र इकडे तिकडे असतं. एक बाई भाज्या घेत असते. ती विचारते, फैजलाबादी आहे? तो तारे फैजलाबादी या का से मिलेगा? हे तारिणी ऐकते आणि तिला संशय येतो. आणि ती विचार करते, ही बाई इथली नाही दिसत आहे. फैजलाबादी म्हणजे ही परराष्ट्रातली आहे. कारण हे अमृतसर आहे. इथे असं नाही विचारल्या जात. म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. हिचा पाठलाग करावा लागेल. ती आता फोनवर बोलायचं नाटक करत असते आणि त्या बाईचा पाठलाग करते. ती आता घेत नाही आणि दुसऱ्या स्टॉलवर जाते. पण तिथे जाऊनही हेच विचारत असते. तिची एवढी विचारपूस बघून एक बाई म्हणते, अरे सब्जी लेने आई है या लॉटरी का तिकीट? मार्केट है तेरा घर नहीं? तीन जबान पर लगाम लगा लीजिए. आता दोघींची खूप बाचाबाची होते. त्या बाईच्या वागण्यावरून आता तारिणीला पक्का संशय येतो आणि ती घरापर्यंत पाठलाग करते. ती आता दार लावणार एवढ्यात तारिणी जोरात दारावर लाथ घालते. ती बाई म्हणते, कौन आहे तू आणि अंदर कैसी आई? ती बाई एवढी माजुरडी असते की तारिणीला बोलायला सुरुवात करते. तारिणी म्हणते, तू कोण आहेस आणि आमच्या राष्ट्रामध्ये काय करतेस? आता तिला संशय येतो, ही नक्कीच कुणीतरी आहे आणि ती तारिणीवर हमला करते. तारिणी तिच्या हातातील सुरा पकडते आणि तिला जोरात ढकलते. ती जाते आणि किचन कट्यावर पडते. तारिणी तिला परत उचलते, पण ती मात्र तारिणीला जोरात धक्का मारते. तारिणी खाली पडते. ती आता मारायला येते आणि तारिणी पटकन तिला ढकलून खाली पाडते आणि आता तर तिच्या अंगावरच बसते. पद्मिनी विचार करत असते, ही तारिणी नक्की गेली कुठे? पण कौशिकी आणि दया खूप सैरभैर असतात. खास करून कौशिकी सारखा केदारच्या मागे राहते. तुम्हाला काय वाटतं, ही गुलाबची बॉस ही कौशिकीच असेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.